गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात तिहेरी लढत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजप विरुद्ध काँग्रेस आणि वंचित अशी एक लढत इथे पाहायला मिळते। आज आंबेडकरांची सभा झाली, यात चांगला प्रतिसाद यावेळी वंचितचे जे कार्यकर्ते होते किंवा मतदार होते हे सहभागी होते। आपल्यासोबत उमेदवार आहेत हितेश मळावी। सर, तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जात आहात आणि काय म्हणाल? निवडणुकीबाबत सध्या एक मोठी सभा इथे आज संपन्न झाली। बघा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 18 पगड जाती धर्मातील लोकांना बाळासाहेबांनी एक मोड बांधून उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे। आणि सध्या आमच्याकडे मुद्दे आहेत, शिक्षण असेल, बेरोजगारी असेल, कामगार असेल, शेतकरी असतील आणि बहुजनांच्या अनेक समस्या आहेत। स्थानिक आदिवासींच्या संदर्भात असेल, पेसाच्या भरतीच्या संदर्भात असेल, सुरजागडच्या संदर्भात असेल, असे अनेक प्रश्न घेऊन साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वंचित आघाडीच्या माध्यमातून ही भूमिका आम्ही पक्षाच्या माध्यमातून मांडत आहोत आणि त्याच मुद्द्याला घेऊन आम्ही या क्षेत्रामध्ये उमेदवारी लढत आहोत। आणि आज कार्यक्रम झाला तर आंबेडकर सरांनी कोणते घोषणा केले किंवा कोणते आश्वासन दिले की म्हणजे तुमचे पक्षातून निवडून आल्यानंतर कोणते म्हणजे हे आहेत आश्वासन पूर्ण करण्यात येईल? साहेबांनी हेच सांगितलं की आज टमाटर असेल किंवा महागाईच्या संदर्भाने बऱ्याच प्रश्नांवरती साहेबांनी बोललं की येणाऱ्या काळामध्ये जे महागाई आहे ही महागाई खऱ्या अर्थानं कमी झाली पाहिजे। शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळाला पाहिजे। सोबतच शिक्षण असेल, बेरोजगारी असेल, याच्यामध्ये बेरोजगारीचं जे पर्सेंट आहे ते वाढलेलं आहे। स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी असतील त्या उपलब्ध करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि सभेच्या माध्यमातून आम्ही खऱ्या अर्थानं लोकांना सांगितलेलं आहे। आपण बघू शकतो की आज वंचित आघाडीची सभा संपन्न झाली आणि या सभेत प्रत्येक दुर्गम भागातून मोठ्या संख्येत वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी एमडी इरफान, TV9 गडचिरोली।